नमस्कार, मी अनुराधा's किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला छोट्या बटाट्याची एक नवीन रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे छोटे बटाटे अर्धा किलो प्रमाणात शिजवून घेतले आहेत आणि साल काढून घेतले आहेत। हे बटाटे शिजवताना मी कुकरला 3 शिट्ट्या काढून घेतल्या आणि थोडंसं मीठ टाकून घेतलं होतं, म्हणजेच बटाटे खाताना ते रुचकर लागतात, अळणी लागत नाही। आता या बटाट्यांचं काय करायचं, असा हा बटाटा घ्यायचा, हातावर ठेवून चापटा करून घ्यायचा, असा चापटा झाला पाहिजे। पुन्हा एक बटाटा चापटा करून दाखवते। एक असा बटाटा घ्यायचा, हातावर ठेवायचा आणि दुसऱ्या हाताने त्यावर प्रेस करायचं आणि बटाटा चापटा करून घ्यायचा। या पद्धतीने अशा प्रकारे सर्वच बटाटे आपल्याला इथे चापटे करून घ्यायचे आहेत। इथे आपले सर्व बटाटे चापटे करून झाले आहेत। आता गॅसवर कढई गरम करायला ठेवू आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ। आता हे तेल छान मीडियम गॅसवर आपण गरम करून घेऊ। तेल छान गरम झालं की यामध्ये आपण हे एक एक करून चापटे केलेले बटाटे तळून घेऊ। हे बटाटे तळताना आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे। बटाटे छान आपल्याला एका साइडला 1 मिनिट असे परतून घ्यायचे, म्हणजेच बटाट्याचा रंग चेंज झाला पाहिजे असे आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत। एका साइडनी 1 मिनिट झाला आहे। आता दुसऱ्या साइडनी हे बटाटे आपण पलटून घेऊ। हे बटाटे तळताना आपल्याला फार असं तेल लागत नाही किंवा हे बटाटे खूप असं तेल सुद्धा ऑब्झर्व करत नाहीत। अगदी कमी तेलात हे बटाटे आपले तळून तयार होतात। आणि बटाटे उकडताना आपण थोडंसं मीठ घातलं होतं, म्हणून हे बटाटे अजिबात अळणी लागत नाहीत, खायला खूप छान लागतात। हे बघा, इथे आपल्या बटाट्यांना छान रंग आला आहे। असा लालसर तांबूस रंग आला की आपण हे बटाटे काढून घेऊ। हे बटाटे फ्राय व्हायला 4 ते 5 मिनिट लागतात। या पद्धतीने सर्वच बटाटे मी इथे तळून घेणार आहे। इथे आपले सर्व बटाटे तळून तयार आहेत। आता हे साइडला ठेवून घेऊ। आता त्याच तेलामधलं थोडंसं तेल काढून घेतलं, एक पळीभर तेल कढईमध्ये ठेवलं आहे। आता त्यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊ। मोहरी छान तळतळली की अर्धा चमचा जिरे। तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता जिरे मोहरी छान परतून घेऊ। इथे आपले जिरे मोहरी परतल्या गेलेत। आता 2 उभे चिरलेले कांदे यामध्ये टाकून घेऊ। मी कांदे अगदी पातळ चिरून घेतले आहेत। तुम्हाला हवं असलं तर तुम्ही हे छोटे छोटे बारीक कट करून घेऊ शकता किंवा चॉप करून सुद्धा घेऊ शकता। 10 ते 12 कढीपत्त्याची पानं। आता कांदा छान परतून घेऊ। कांदा हलकासा परतला की त्यामध्ये पाव चमचा हिंग, यानंतर यामध्ये 5 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं घेऊन हे छान असं कुटून घेतलं आहे। जाडसर अशी याची भरड करून घेतली आहे। हे टाकून घेऊ आणि छान 1 मिनिटभर हे परतून घेऊ। तुम्हाला हवं असलं तर तुम्ही या ठिकाणी लाल तिखटाचा वापर करू शकता। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता। यानंतर यामध्ये अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा जिरेपूड टाकून हे छान मिक्स करून घेऊ। हिरव्या मिरचीने याला छान चव येते, त्यामुळे शक्यतोवर हिरवी मिरचीच इथे वापरा। 1 वाटी कापलेलं टोमॅटो यामध्ये टाकून घेऊ। हे एक मोठ्या आकाराचं टोमॅटो आहे। हे टोमॅटो यामध्ये आपण छान मिक्स करून घेऊ आणि यामध्ये चवीनुसार संपूर्ण भाजीला लागणारं मीठ एकदम टाकून घेऊ, जेणेकरून आपले टोमॅटो पटकन सॉफ्ट होतील। पुन्हा हे मिक्स करून घेऊ आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत हे छान मसाला परतून घेऊ। इथे तुम्ही बघू शकता, एक 2 ते 3 मिनिटातच आपले टोमॅटो छान सॉफ्ट झाले आहेत
आणि मसाला सुद्धा एकजीव झाला आहे। आता यामध्ये पाव चमचा गरम मसाला टाकून घेऊ। तुम्हाला हवा असलं तो मसाला तुम्ही इथे टाकू शकता। आता हे फ्राय केलेले बटाटे यामध्ये टाकून हलक्या हाताने छान मिक्स करून घेऊ। बटाटे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत। यानंतर यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून पुन्हा हे एक वेळ छान मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून एक छान वाफ काढून घेऊ। 1-2 ते 3 मिनिटं आपण हे बटाटे एकदम बारीक गॅसवर शिजून घेणार आहोत। इथे 3 मिनिटं झाले आहेत। आता झाकण काढून तुम्ही बघू शकता छान आपले बटाटे इथे झाले आहेत। बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा पॅकेट मॅगी मसाला टाकून घेऊ आणि हे मिक्स करून घेऊ। तुम्हाला हवं असलं तर तुम्ही इथे किचन किंग मसाला किंवा अदर कुठलाही मसाला घालू शकता। या पद्धतीची बटाट्याची भाजी चवीला खूप छान लागते। रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा आणि कमेंट करा रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते। अशा प्रकारच्या रेसिपी पाहण्यासाठी अनुराधा's किचन मराठीला सबस्क्राइब करा। तुम्ही बघू शकता आपली भाजी इथे खूप छान बनून तयार आहे। तुम्ही ही भाजी फुलक्यांसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, इव्हन तर भातासोबत सुद्धा खाऊ शकता। तर तुम्हाला आजची माझी ही बटाट्याची भाजी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।